गंगामधून पाणी येतंय. पंचगंगा मंदिर. वाव. पाच गंगातलं कसं पाणी येतं हे. तर हे मंदिर 4,500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, जिथे 7 गंगाचा उगम होतो. तो कसा होतो हे रहस्य आहे, की इथूनच होतो, पण ते कसं होतं, एवढं पाणी येतं कुठून, हे पूर्ण रहस्य आहे. आणि हे कोणालाच माहीत नाही. कोणाला तरी बोलवलं पण होतं, पण ते पण काही शोधू शकले नाही. शोध करायला आलते, पण त्यांना ते शोधू शकले नाही. आणि हे हळू बर का, घसरणे. तर बघा, हे आम्ही दादानी कुठं आणलंय आम्हाला, तिकडे खाली ते काय दादा हे. इथे आम्हाला एक मंदिर सापडले गणपतीचं. आम्ही जस्ट खाली आलो आणि खूप पाऊस चालू झाला. पंचगंगा मंदिर, पंचगंगा नाव. वाव, किती सुंदर आहे तो. तर इथं राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि तिथं आम्ही आमची पलटण कशी पळती. ए चला लवकर पळा. ए दादा थांब ना, जंगल आहे सगळं. बापरे, डेंजर सीन आहे, सगळं जंगल आहे. सानिका भीती वाटायचंच काम आहे इथं. चल लवकर. हे मंदिर आले किती जुनं आहे. हो, किती जुनं असेल हे मंदिर. बघू आता कसं आहे आतमध्ये जाऊन. पूर्ण धुकं धुकं. कृष्णाचं मंदिर बघा, इतकं जुनं असणार आहे. ते 450 वर्षापूर्वीचं होतं, ते हे 500 वर्षापूर्वीचं पण असू शकतं. खूप जुनं मंदिर. आणि व्ह्यू बघा मागचा. ओ, भाई किधर है भाई, आया तब से घूम रहा हूँ मैं. वो बिजी है, वो इंसान बिजी ही रहता है. चल आयशू. हा इकडे. बापरे लय थंडी आहे. एलिफंट पॉइंट, मंकी पॉइंट आणि ते बघायला आलो. किती धुकं आहे, बापरे, काहीच दिसत नाही. तिला प्रचंड राग आलेला आहे सध्या ऐश्वर्याला. इथं पॉइंट बघायला आलेलो आहोत. कोणता पॉइंट? एलिफंट पॉइंट आहे आणखी. सध्या आम्ही तो बघण्यासाठी आलो. नंतर मंकी पॉइंट, अजून बरेच रिव्हर्स पॉइंट एक आहे, इको पॉइंट एक आहे. मला बोलून दे ना. बोला ना. मला तर बोलून दे ना, असं नसतं. पण कुणीच नाही, आपण रिक्स कशाला घेतो? पूर्ण धुकं आहे बघा ना, काही दिसत नाही. चला. हमारी ट्रिप खत्म हो गई. रात के 4 बज गए हैं और आ गए. पिशा
आई ग आयुषू क्या फिलिंग है चावी कुठे